सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी ह्या गुप्त ठेवाव्या लागतील, अन्यथा तुमच्या एखाद्या मित्राच्या मार्फत त्या उघड होऊ शकतात. आज तुम्हाला मुलांकडून एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी सुद्धा लागेल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेच्या अभ्यासामध्ये व्यग्र राहतील. तुम्ही मित्रांसोबत काही मौज मस्ती किंवा मजा मस्ती करण्यामध्ये वेळ घालवाल. तुमचे काही नवे विरोधक निर्माण होऊ शकतात, ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आज कोणतीही गाडी उधार घेता कामा नये, नाहीतर आज अपघात होण्याची शक्यता आहे. कोणाला तरी वाईट वाटेल अशी गोष्ट तुम्ही आज अजिबात बोलायला नाही पाहिजे. प्रेम जीवनातील लोकांचं आज आपल्या जोडीदाराशी एखाद्या बाबीवरून भांडण होऊ शकतं. आज कोणतंही काम करताना तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. जर कुटुंबामध्ये संपत्ती संबंधी एखादा वाद सुरू असेल तर त्यावर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मदतीनं तोडगा निघू शकेल असं दिसतंय. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा समस्यांनी ग्रासलेला असणार आहे. कुटुंबातील ताणतणाव तुमच्यावरती ओझं बनून राहील. या दरम्यान तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घेण्यापासून स्वतःला रोखायला हवं. तुम्ही काही काळ तुमच्या मुलांच्या सहवासामध्ये घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला थोडी शांती मिळेल. मनामध्ये चाललेल्या घालमेलीमुळे तुम्हाला तुमची कामं करण्याचा त्रास होईल. तुमच्या घरी एखाद्या पाहुण्याचं आगमन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेलं वचन तुम्हाला आज पूर्ण करावं लागेल. कोणाकडूनही तुम्ही आज उधार पैसे घेऊ नका, कारण भविष्यामध्ये ते पैसे फेडणं फार कठीण होऊन बसेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीचे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करू शकतात. जे लोक राजकारणाशी निगडीत काम करतात त्यांच्यावर आज नाहक आरोप लागू शकतात. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. आज अचानक एखाद्या प्रवासाला निघावं लागण्याची तुम्हाला शक्यता आहे. परदेशातील कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून फोन येऊन तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. नव्या नोकरीचा शोध घेणाऱ्यांनी अजून जुन्या नोकरीवरच टिकून राहणं इष्ट आहे. कोणाच्याही बोलण्यावर जाऊ नका, नाहीतर तो तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आज पैशांशी संबंधित बाबींमध्ये आजचा दिवस चांगला ठरणार आहे. शेअर बाजाराशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना आज सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीविषयी काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची गरज आहे, तेव्हाच तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवू शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबाबत सतर्क राहण्याची गरज आहे आणि यामध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही, नाहीतर एखादा मोठा आजार होऊ शकतो. एखाद्या मुद्द्यावर आपल्या वरिष्ठ सदस्यांसोबत कोणत्याही वादामध्ये तुम्ही आज पडू नका. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोमातेला चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस काही नव्या संपर्कासोबत लाभ घेऊन येईल. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या वागणुकीमध्ये बदल करायला हवेत, नाहीतर तुमचं कोणासोबत तरी भांडण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्याला सल्ला दिलात तर तो त्याप्रमाणे नक्कीच वागेल. तुम्हाला अचानक एखाद्या कामासाठी बाहेर जावं लागू शकतं. तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. देण्याघेण्याच्या बाबतीत
एखाद्या अनोळखी माणसावरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कोणालाही उधार पैसे देऊ नका. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात, तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. तुमच्या घरी एखाद्या नव्या पाहुण्याचं आगमन होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरणाची वाट पाहत असाल तर तो प्रसंग आता प्रत्यक्षात येईल. कुटुंबातील एका सदस्याच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन घरामध्ये आनंदी वातावरण राहील. लहान मुलं तुमच्यासोबत अगदी मजा मस्ती करतील. बऱ्याच काळापासून रखडलेले एखादं व्यावसायिक काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या मुलांच्या करिअरविषयी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. आज तुमच्या प्रगतीमध्ये एखादी अडचण आली असेल तर ती सुद्धा आज दूर होईल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या समस्येविषयी भावंडांशी चर्चा कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज समस्यांनी दिवस भरलेला राहील. तुमच्या घरी एखाद्या नव्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टीमध्ये मजा मस्ती करायला जाल. मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकेल. जेव्हा तुम्हाला तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल तेव्हा तुम्हाला स्वर्ग अगदी 2 बोटं उरेल. तुम्ही खूप खर्च कराल, पण हा खर्च सुद्धा गरजेच्या गोष्टींवरती करा, नाहीतर नंतर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळाल्यानं तुम्ही खूप खुश व्हाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. आज माशांना पिठाचे गोळे बनवून खायला घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहणार आहे. तुम्ही कुटुंबातील लोकांसोबत काही महत्त्वाचे क्षण घालवाल. तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या उत्सवाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल असं दिसतंय. एखाद्या व्यावसायिक योजनेच्या कामानिमित्त तुम्हाला प्रवासाला निघावं लागेल. तुम्हाला तुमच्या एखाद्या मालमत्तेचा करार करताना महत्त्वाच्या दस्तऐवजांवरती पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. वडिलांना डोळ्यांसंबंधित काही त्रास उद्भवू शकतो, ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गायत्री 40चं आज पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांची तब्येत आजच्या दिवशी नरम राहील. कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला तुमचं काम करण्यामध्ये समस्या येतील. जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुमच्या मौल्यवान वस्तूंवरती लक्ष ठेवा, नाहीतर त्या हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नवी कोरी नोकरी मिळेल आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. कोणतंही काम तुम्ही नशिबावरती सोडू नका, नाहीतर ते पूर्ण करताना तुम्हाला त्रास होईल. तुमच्या आईच्या सोबत एखाद्या बाबीवरती तुमचे वाद होऊ शकतात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. आज कुटुंबियांसोबत तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल आणि तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. अविवाहित लोकांचा पार्टनरचा शोध संपेल, कारण त्यांची ओळख त्यांच्या प्रेमीशी होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा होईल, परंतु कौटुंबिक कलह तुमच्यासाठी डोकेदुखी बनेल. जर तुम्ही व्यावसायिक योजनेविषयी चिंतित असाल तर त्यात पैसे गुंतवणं आज योग्य ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदानं भरलेला असणार आहे. प्रेम जीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रेमी अथवा प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते आणि तुमच्या जोडीदाराशी असलेले समर्पण दिसून येईल. व्यवसायामध्ये तुम्ही कोणाशीही भागीदारी करू नका, नाहीतर तुम्ही त्यांच्यासोबत विनाकारण भांडण ओढावून घ्याल. ऑनलाईन पैसे कमावणाऱ्यांनी सावध राहणं आवश्यक आहे, नाहीतर त्यांच्यासोबत काही फसवणूक होऊ शकते. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळू शकते. आईच्या पायात दुखणे किंवा
आईचा पाय दुखणे किंवा गुडघा दुखणे अशी समस्या उद्भवू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. मी श्री गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.